पालम, महाराष्ट्र, मौजेपेट शिवनी, तालुका पालम के खेत समूह क्रमांक 74/5 में भूमि पंजीकरण जारी न होने के कारण ग्रामीणों में भारी असंतोष व्याप्त है। स्थिति तब और बिगड़ गई जब संबंधित अधिकारियों, माननीय तहसीलदार और पुलिस प्रशासन द्वारा ग्रामीणों की शिकायतें नहीं सुनी गईं। इस गंभीर अनदेखी के विरोध में ग्रामीणों ने आमरण अनशन शुरू कर दिया है। उनकी मुख्य मांग भूमि पंजीकरण प्रक्रिया को तत्काल पूरा करना और प्रशासन द्वारा उनकी शिकायतों पर ध्यान देना है। यह मामला स्थानीय प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े करता है और तत्काल हस्तक्षेप की मांग करता है। मागणी ते देर मारहाण करायले ते जाऊ देर त्याच्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर तक्रार घेणा झालेत। 9 वाजेकर मला तिथं बसवाले तर पुन्हा ते त्याची तक्रार घ्याले ते माझी तक्रार घेणा झाले। म्हणजे कारण काय आपला बसण्याचं कारण काय? बसण्याचं कारण शेतीसाठी मला शेत देणा आलेत म्हणून ते पाण्याला सुद्धा हिरीवर मला येऊ देणा आले। मग मी कापूस लावला होता ते मोडून आता माझ्यासारखं भांडण झाले म्हणून कापूस लावला होता तर कापूस मोडून त्यांना आता हळद लावली आहे। तर शेत कोणाच्या नावावर आहे? शेत आता माझ्या झाले की ते तुमच्या नावावर असून येऊ देणा झाले माझ्या नावावर। पोलीस मध्ये दररोज पोलीस मारलं की तिथं पोलीस स्टेशनला मारले। पोलीस स्टेशन पालम होता का? आता 10 तारखेला मारले कालच्या। मग तुम्ही पोलीस स्टेशनला दिवसभर पोलीस स्टेशनला होते घेणा झाले तक्रार। मग म्हणाले तुझ्या भाऊ आलते लेकर आलते त्याने ते तर कोणीच नव्हतं। मग पोलीस स्टेशन पालमला आधी आम्ही फोन लावला मग ते कोलमवाड साहेब येईना म्हणल्यावर मग 100 नंबरला फोन लावला। मग 100 नंबरला फोन लावला तर मग गाडी आली मला म्हणाले बस स्टँडला ये म्हणाले तर मग मला चलता येईना झाले पायावर दगड हाणलाय त्यानं। मग नाही म्हणजे मग गावखोरीत थोडस गावाच्या जवळ आले तिथं माझी फोटो काढून घेतली आणि मग मला त्या दुसऱ्याच्या गाडीवर मग मी याला गेले बस स्टँडला जाऊन एसटीनं पालम पोलीस स्टेशनला गेले। साहेब काय म्हणले नाही तर दिले फक्त त्या दिवशी नोटला। आता त्याच्यावर काय करतील ते आता बघू आपण। मग आता सण होईना झाले ना मारलेलं त्यानं 12 मेस। तुम्हाला मदत मागायची का आता मला माझ्यावर अन्याय व्हायला ते काहीतरी करावं ना ते ना। आता एवढा अन्याय मी बाई माणूस एकटीच आहे माझे लेकर नाही तिथं मी एकटीच आहे। दररोज उठलं की माराले पोलीस स्टेशनला गेलं की ते कोलमवाड साहेब तर माझ्यासोबत लंगडी खेळाले तर मार लागलाय म्हणलेले। माझ्यावर एका दिवशी त्यानं कोलमवाड साहेबांनी पालमचे हा पोलीस अधिकारी है साहेब दबाव टाकालेत माझ्यावर। कुठले ठाण्यात आहे? पालम पोलीस स्टेशन। घरी आलेत कोणाचे बी नाव लिहून घ्याले तर ते माणसं नसले तर बी त्याचे नाव लिहून घ्याले तर भावानं मारलं म्हणाले। लेकर नाहीत लेकर एक सांगोल्याला लेकरू आहे एक सोलापूर याला आहे आपल्या पुण्याला आहे एक। दोन्ही म्हणजे लेकर नव्हते त्या दिवशी तर दोन्ही लेकराचं नाव धरलंय त्यानं। हा भेटले त्यानं पैसा घेऊन काम करालेत ते आणि माझ्यावर अन्याय करत त्याच बाजूने बोलाले तर आरोपीच्याच बाजूने बोलाले ते माझं काहीच घेणा झाले ते तिथं। 6 गुन्हा दाखल आहे। मालकानं आत्महत्या केली त्या शेतीच्या वादामुळं। मग त्याच्यावर 306 गुन्हा दाखल आहे। ते मला म्हणाले तर पोलीस स्टेशन मध्ये गेलं तरी बाई मिटवून घे केस उचलून घे। घरी म्हणाले ते देर बी म्हणाले केस उचलून घे असं हे व्हायलंय। आता ते SP साहेबानं काहीतरी याच्यावर करावं ना। आता माझ्या इकडे खूप अर्ज दिलेत मी इकडे बी अर्ज आहे ना ते काहीच करणं आले तर आयजी साहेबाला अर्ज दिलं होतं। आयजी साहेबाने बी त्याला याच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं पण त्याने त्याच्यावर सुद्धा कारवाई केली नाही। काल पूर्णेला गेलते पूर्णेच्या साहेबांना सुद्धा सांगितलं कारवाई करा म्हणून त्याच्यावर सुद्धा केली नाही। पैसे घेऊन ते काम करायले। कलेक्टर ऑफिसच्या समोर मी बसलेली उपोषणला। मग इथं जर मला न्याय भेटत नसेल तर मग मंत्री तिकडं ह्याच्याकडं कार्यालयाकडं मंत्री कार्यालय मुंबई मंत्रालयापाशी मग जाऊन आत्महत्या उपोषणला बसते त्याला सांगणार मी खूप। नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना चैनल मेरा महाराष्ट्र लाइव फटाफट खबरें। हमारा संकल्प है जनता के हर मुद्दे को प्रमुखता से उठाना। इस मुहिम में हमें आपके समर्थन की जरूरत है। देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव और हमारे हाथ मजबूत कीजिए। हमारी टीम मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग, एडिटर मिर्जा सैफ बेग, उप संपादक तारिक खान, कार्यकारी अध्यक्ष सचिन यादव। मेरा महाराष्ट्र लाइव को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और अपने विचार कमेंट बॉक्स में जरूर बताएं। देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव। धन्यवाद।